होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाच माझा नेमधर्म. अवघे विठोबाचे नाम, हेची माझी उपासना. लागन संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा करीन ते मी सेवा. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या 4 वाऱ्यांपैकी माघी वारीचा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असताना सुस्ते तालुका पंढरपूर येथे आश्वाचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. प्रारंभी माजी उपसरपंच अनिल घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनंदा घाडगे यांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या प्रमुख दिंड्यांचे व आश्वाचे पूजन करण्यात आले. हरिनामाच्या जयघोषाने व टाळ मृदंगाच्या गजरात प्रथमतः पताकाधारी वैष्णव भक्तांचे रिंगण पार पडले. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या माय माऊली भाविक भक्तांनी गोल रिंगणाचा फेरा पूर्ण केला व नंतर विनेकरांचे रिंगण सुरू झाल्यानंतर मोठा जल्लोष हरिनामाचा गजर या क्रीडांगणावर होत असल्याचे दिसत होते. त्यानंतर मुख्य अशा आश्वाच्या गोल रिंगणाला सुरुवात झाली. आश्वाच्या गोल रिंगणाला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित भाविक भक्त व समस्त वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते. हरिनामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात पूर्ण झालेल्या आश्वाच्या रिंगणानंतर आश्वाच्या टापाखालील माती आपल्या कपाळी लावण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड या मैदानावर उडाली असल्याचे दिसत होते. गेल्या 15 वर्षापासून सोलापूरपासून निघालेल्या दिंड्यांचे शेवटचे गोल रिंगण सुस्ते येथे संपन्न होत असल्याने सुस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना सोयी व सुविधा मिळाव्या म्हणून संपूर्ण गावासहित श्री दत्त विद्यामंदिर हायस्कूलच्या परिसरात स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे, सरपंच विशाल कसबे, माजी सरपंच बाळासाहेब लोकरे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बोबडे, माजी सरपंच हरिभाऊ घाडगे, शिवाजी चव्हाण, रमेश रोकडे, जनरथ कदम, देवकृष्णा चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, राजाभाऊ लोकरे, विलास तळेकर सह गावातील व पंचक्रोशीतील मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुस्ते गावात दिंड्या प्रमुखांचा व दिंड्यांसह आलेल्या भाविक भक्तांचा मुक्काम श्री दत्त विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणात असल्याने भाविक भक्तांसह संपूर्ण गावाला माजी सभापती दिलीप घाडगे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी दिलीप आप्पा घाडगे मित्रमंडळाचे कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत असल्याचे दिसून येत होते. पट्टीच्या आतमध्ये आणि मागच्या बाजूला पट्टीच्या पलीकडे जाऊ नका, धावपट्टीकडे जाऊ नका. जे शहरात शेजारी पाठीकडे धावपट्टीवर कोणी जाऊ नका. मी सगळ्याला सूचना देतो, अश्व धावत असताना चेंडा बेडा वाकडा करू नका. अश्व थांबला तर त्याला हकलण्याचा प्रयत्न करू नका. अश्व रिंगण सुरू असताना अश्वाच्या पायाखालची माती घ्यायला आतमध्ये
दास थांबा. दास थांबा. रिंगण संपन्न झालेलं आहे. पंढरपूर तालुक्याचा रिंगण नवीन नाही, कारण आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर वर्षातून 4 वाऱ्या पंढरपूर शहरात भरत असतात. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. आता माघ वारीचा हंगाम सध्या सुरू झालेला आहे. पण या माघ वारीच्या निमित्तानं आज सुस्ते तालुका पंढरपूर येथे शेवटचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. वाघवारीच्या निमित्तानं आलेल्या वारकऱ्या दिंड्यांचं सुस्ते ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीनं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हे आसपासचे शेवटचे गोल रिंगण सुस्ते येथील श्रीदत्त विद्या मंदिराच्या भव्य पटांगणात मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी सुस्ते गावासहित पंचकृषीतील हजारो ग्रामस्थांना व वैष्णव भक्तांनी या मैदानावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या सर्व वैष्णव भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीपप्पा घाडगे यांच्या वतीनेही यावेळी करण्यात आले होते. असं वाटत होतं की सुस्ते गावात आज खरंच वैष्णवांचा महामेळा भरल्यामुळे चैतन्य निर्माण झाल्याचे दृश्य सगळीकडे पाहावयास मिळत होते. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजसाठी पंढरपूरहून नेताजी वाघमारे.